गोष्टीमध्ये सगळेजण कन्फ्यूज असते। तर ग्राउंडला यायच्या आधी काय खाऊन यायचं नाही तर काय पिऊन यायचं। लई जण म्हणते हे करून या ते करून या, असं करा तसं करा, हे पिऊन या, एक केळं खाऊन या, नाही तर हे पिऊन या। पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का, की हा एक कॉफीने तर याने इम्प्रूव्ह होती, वर्कआउटला इम्प्रूव्ह येतो, स्पार्क पण येतो, एनर्जी येते। तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि मग आज सांगा तुम्ही। बघितले बघा आपण पहिल्या जागी या इथं मारली होती आपण स्किपिंग पहिले। एवढा सरफेस आहे फक्त, बस एवढा सरफेसमध्येच काहीतरी मारणं लागेल आपलं स्किपिंग। गुड मॉर्निंग। आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 290वा दिवस आहे। तर चला आपल्याला आज पायी निघणार आहे। तर दिवाळीला 2 दिवस बाकी अजून। आता पूर्ण इकडं लाइटिंग झाली, तुम्हाला दाखवतो बघा। आज काय झालं, पूर्ण लाईट बंद आहे, आपल्याला पलीकडून जाणं लागेल। अवघड झालं, इथं कॅबिन एक बनवून राहिले भाऊ। मला तर नाही वाटत आता इथं कंटिन्यू राहीन म्हणून आपल्याला जागा, एकदम सिक्युरिटी कडक वाढू राहिली इथं, पलीकडे जाणं लागेल आपल्याला। गोष्टीमध्ये सगळेजण कन्फ्यूज असते। तर ग्राउंडला यायच्या आधी काय खाऊन यायचं नाही तर काय पिऊन यायचं। लई जण म्हणते हे करून या ते करून या, असं करा तसं करा, हे पिऊन या, एक केळं खाऊन या, नाही तर हे पिऊन या। पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का, सकाळी उठल्या फक्त पाणी प्या। आणि पाणी पिलं, 1 ग्लास पाणी प्यायचं उठल्या त्याच्यानंतर ब्लॅक कॉफी घ्यायची। कारण की लई जण सांगते, मी घेतो, रिझल्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो। ब्लॅक कॉफी बनवायची कशी, पहिली गोष्ट बनवायची म्हणजे पाणी घ्यायचं थोडंसं, 1 कप, त्याच्यामध्ये कॉफीची पुडी टाकायची 2 रुपयेवाली, आपण 2 रुपये म्हणजे कंटेंट सेम राहतो, ती टाकायची, उकळायचं त्याला, उकळून गरम करून मग पिऊन घ्यायची। आणि ते पण कसं आहे, वर्कआउटच्या अर्धा घंटा आधी प्यायचं। म्हणजे वर्कआउट तुम्हाला करायचं आहे त्याच्या अर्धा घंटा आधी पिलं पाहिजेत म्हणजे तुम्ही। तर ही गोष्ट आहे, हे प्यायचं, ह्याचा फायदे काय काय होते ते बघू आपण। आज लाईट कावर बंद केला काय माहित। लाईट बंद नाही करणार का, लाईटीचा प्रॉब्लेम असेल काहीतरी। पण एक गोष्ट आहे, आता तिथं कॅबिन बनून राहिले, ते गेट बरं झालं साईडने तर ओपन थोडंसं, नाही तर यायला जागाच नव्हती आपल्याला तिथं। तर बघू आता काय होतं। एकदा हे स्पोर्ट्स क्लब आहे मागं, आता ह्याच्यात 2-3 इव्हेंट आले। आता हे आल्यापासून एखाद्या दिवशी एंट्री बंद करते का नाही करते का माहीत नाही। तरी आपल्याला येऊन दिलं तर ठीक आहे, नाही येऊन दिलं तर आपल्याला दुसरीकडे जागा बघणं लागणार आहे। एवढी मोकळी आणि एवढी फ्री जागा कुठं नव्हतीच। पण आता काय नाही इलाज, आपल्याला काही ना काही अडचण येत राहते, आपल्याला मार्ग काढणं लागते। तर चला बघू। तर चला आपण आपल्या टॉपिकवर वापस येऊ, कॉफीच्या। तर ही गोष्ट क्लिअर झाली की रनिंगच्या आधी घ्यायचं काय। तर हे झालं, तर त्याच्यानंतर मग त्याचे बेनिफिट काय काय होते आपल्याला रनिंगमध्ये किंवा तुम्ही जिम मारता, वर्कआउट करता, ह्याच्यामध्ये बेनिफिट काय काय होते। सगळ्यात मेन गोष्ट, रनिंग करताना किंवा वर्कआउट करताना म्हणत नाही का, उठले सकाळी आळस येतो, मूड राहत नाही, त्याने काय होतं, अंगात एक ऊर्जा राहते, एक स्पार्कपणा येतो आणि ऊर्जा राहते या कॉफी पिल्याने आपण। पण एवढं आहे, वर्कआउटच्या आधी अर्धा घंटा प्यायचं, लगेच प्यायचं आणि लगेच वर्कआउट असं नाही करायचं कधी। आणि दुसरी गोष्ट, आपण कोणता पण वर्कआउट करतो त्याच्यामध्ये फोकस राहतं, आपलं एकाग्रता वाढती, फोकस राहतो कोणता पण वर्कआउट केला तर। नाही तर कसं आहे, नाहीतर आपण आज रनिंग करायची मूड राहत नाही, बळजबरी पळतो,
मन लागत नाही, मन दुसरीकडे जास्त वर्कआउट करू राहिलो असं नाही राहत. एकदम फोकसने डीप ह्याने वर्कआउट केला ना तरच वर्कआउट लागतो, नाही तर काय वरच्यावर केलं तर वर्कआउटचा काहीच फायदा होत नाही. ही एकाग्रता वाढते. आणि दुसरी गोष्ट, आपण जो वर्कआउट करतो कॉफी घेतल्याने तर मसल पेन आणि बॉडी पेन होत नाही आपल्याला. एकदम फ्री आणि एकदम मूडने आपण वर्कआउट करतो, बॉडी पेन काहीच होत नाही. आणि अजून एक गोष्ट, कॉफी पिली तर आपल्या लिव्हरची चरबी कमी होती आणि फॅट कमी होतो कॉफीने, ते पण ब्लॅक कॉफीने. साखर नाही टाकायचं त्याच्यामध्ये. ह्या गोष्टी, या 2-4 गोष्टी आहे कॉफीने, तर याने इम्प्रूव्ह होती, वर्कआउटला इम्प्रूव्ह येतो, स्पार्क पण येतो, एनर्जी येते. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. आणि मग आज सांगा तुम्ही, तर 1 हप्ताभर ट्राय करा, त्यांनी काय रिझल्ट येतो. तुम्ही न कॉफी घेता आणि कॉफी घेता ह्याच्यात काय रिझल्ट आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता काय आजचा वर्कआउट काय, संडे आज बाहेर गेलो नाही, तर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. वॉर्मअप करू आता. पण एक गोष्ट आहे, वर्कआउट संडे असो, मंडे असो, सुट्टी असो, कोणता पण डे असो, पण आपला वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग हे कंपल्सरीच आहे, कंटिन्युटी. तर ती गोष्ट आहे, त्याने काय होतं आपल्याला कोणती इंजुरी होत नाही आणि कोणता मसल पेन किंवा काही होत नाही. कारण लपडा कसा आहे, दोन ठिकाणी असतं. एक तर तुम्ही स्ट्रेचिंग करा, वॉर्मअप करा डेली, आणि त्याच्यानंतर हप्त्यातून तुम्ही एक आयसिंग करा आणि मसाज करा पायाला तेल लावून. तिळाचं तेल असतं ना, त्यांनी मसाज करा. तुम्हाला कोणताच मसल पेन आणि कोणती इंजुरी काहीच होणार नाही. मेन गोष्ट ही, कारण की नवीन पोलीस भरतीला आलेले पोरं हे एकदम पळते, यांना माहीत नसतं काय कसं करायचं. आणि म्हणते पाय दुखतो, शिनपेन दुखतो. सगळ्यात शिनपेन त्याच पोरांना होतो ज्यांना माहीत नसतं. आणि टेक्निकवाले, अकॅडमीवाले ने टेक्निकवाले काहीच सांगत नाही, नुसतं पळा म्हणून पळा म्हणते. ही मेन गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, तुम्हाला इंजुरी काहीच होणार नाही, इंजुरी फ्री राहशाल तुम्ही. तर चला पहिले आपला नियम वॉर्मअप करू. चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर काल काय झालं, आपण काल थाईज मारल्यामुळं काय झालं तर आपले पूर्ण ग्लूट्स आणि थाईज पूर्ण जाम झाली, दुखू राहिली. तर हे होतच ते, कारण की आपण काल 2-3 एक्सरसाइज मारल्या त्याच्या. तर आज पण आपण काय करणार आहे, तर आजचा वर्कआउट थोडासा स्पेशल राहील का संडे असल्यामुळं. तर चला पहिले काय करू, नॉर्मल आपली रेग्युलरमधली जॉगिंग तयार करू, त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. चला
तर चला, जॉगिंग झाली कंप्लीट आपली, नॉर्मल केली आपण जॉगिंग. कारण की वॉर्मअपनी 50% बॉडी हे होती, ॲक्टिव्ह होती. आणि रनिंग केली ना किंवा स्प्रिंट मारली तेव्हा मग 100% ॲक्टिव्ह होऊन जाते बॉडी. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट हिल ट्रेनिंग होता. तर करण तर नाही आला आज, करणला कॉल केला होता. मग एकटा जायला पण हे नाही वाटलं, त्याच्यामुळं काय आपण इकडंच आलो आज. कारण की दिवाळीच्या अजून 2 दिवसांनी 4 दिवस सुट्ट्याच्या अजून बघू. कारण की आज कंपनी चालूच ठेवली. आता काय करायचं, आजचा वर्कआउट आपला स्किपिंग. तर स्पेशल म्हणजे आज फक्त स्किपिंगच मारणार आहे आपण. पण एक सरफेस बघणं लागेल आपल्याला चांगला एखादा सरफेस. कारण की तिथं कालच्या ठिकाणी मारला तिथं ही बारीक दोरी, हे काय आहे हिचं निघलं नाही बारीक बारीक बारीक. तर हे काय बरं गुतू राहिलं खाली, गुतलं ना तर गुतू राहिलं, गुतलं तर मग पायात गुत्ती दोरी, मग ते स्किपिंग बरोबर होत नाही. पायात जास्त गुतली नाही इरिटेट होऊन जातं माणूस लगेच, जास्त हे कर. आणि एकदम स्मूथ एकदम मारता येते एकदम स्मूथ, पण टाचा धोकायची शक्यता आहे. त्याच्यामुळं काय करू, चला एका जागा चांगली सापडू. आणि आजचं वर्कआउट आहे स्किपिंग. तर स्किपिंगनी मारू. स्किपिंगनी स्टॅमिना बनतो, काप्स बनते, म्हणजे ऑल ओव्हर बॉडी चरबी कमी होऊन जाते, फॅट हे कमी होतो. त्याच्यामुळे आज काही नाही, आज फक्त स्किपिंग मारू आपण. चला, तर आपण पार इथपर्यंत आलतो इकडं. पण इकडं आलं ना तर बघा इकडं जागाच नाही स्किपिंग मारायला. सगळीकडे रोड होता, रोड बनवला, बाकी सगळीकडे चिखल आहे. इथं आहे पण इथं लोक येणं जाणं करते. त्याच्यामुळं आता मला तर वाटतं आपण तिथंच मारावं स्किपिंग. काय होत नाही एखाद दिवस मारल्यावर, का आता पेन होईन पण जाऊन द्या, काहीतरी ॲडजस्ट करणं लागेल आपल्याला. कारण की दुसरीकडे नाहीच आहे, इथं आहे त्या ठिकाणी एकदा ट्राय करून बघू. त्या ठिकाणी जर झाली तर ओके होऊन जाईल. त्या दिवशी आपण करणनी आपण मारलेली, नाही झालं तर मग आपल्याला ऑप्शनच नाही, वरतीच मारणं लागणार आहे. तर तिकडं पाहिजेच जागा. तर चला बघू. कारण की पहिले हे होतं इथं चांगली जागा होती, पण इथं काय झालं, इथं सिमेंट रस्ता बनवून टाकला बघा, त्याच्यामुळे धिंगाण झाला पूर्ण. तर नो प्रॉब्लेम, आपण मारू पलीकडे बघू, जुगाड करू काहीतरी आपण. बघितले बघा आपण पहिल्या जागी या इथं मारली होती आपण स्किपिंग पहिले. एवढाच सरफेस आहे फक्त, बस एवढा सरफेसमध्येच काहीतरी मारणं लागेल आपलं स्किपिंग. तर चला करू ॲडजस्ट काहीतरी.
चला आपण या ठिकाणी स्किपिंग मारल्या 150-150चे 10 सेट मारले आपण, म्हणजे 1500 स्किपिंग मारले आज. तर याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, बेली फॅट हटतो, ॲप्स बनते, आपले काप्स असते ना, ही काप्स मसल बनती. तर एक्स्ट्राचा इकडचा बेली फॅट, हे स्टमक फॅट, हे सगळा कमी होतो आपला. तर ही गोष्ट झाली, रविवार होता म्हणून. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट काय आपला रेग्युलरमधले सपाटेच मारू, कारण का आला नाही तर आपल्याला बाहेर जायचं होतं. पण ठीक आहे जाऊ. पण आता हेच टेन्शन आलं, विदलचं काय लफडा होणार आहे. तिथे सिक्युरिटी गार्ड ते बसवलं ना, यायचं अवघड होऊन जाईल. मग आपल्याला त्या तिकडच्या प्लॉटिंगकडे जाणं लागेल मग. पण तिकडे वर्कआउट करायला जागा नाही एवढी. तर बघू, जसं असेल तसं बघू. आत्तापर्यंत एवढ्या अडचण काढल्या, ह्याला पण सोल्युशन निघेन आपला. त्याच्यामुळे ताण नाही घ्यायचं कधी. कोणती पण गोष्ट अडचण आली ना, ते सोल्युशन काढायचं, ही मेन गोष्ट आहे. तर चला आता काय करू, रेग्युलर वर्कआउट आपला ह्याच्यामध्येच ॲप्स वर्कआउट कंप्लीट झालं आपलं. तर काय करू, सपाटे मारू आता. चला चला आता सपाटीचे आपण 4 ते 5 सेट मारले 12-12चे. तर हे तर रेग्युलरमध्ये. तर काय झालं, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण स्किपिंग मारल्या, त्याने स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि आपले लेग पॉवर वाढती, ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो त्याने. आता मग संडे असल्यामुळे आपण स्किपिंगच मारल्या. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू, कारण की आज फक्त स्किपिंग केली, दुसरी काही नाही. तर बघू पुढच्या वेळेस एखाद्या जायला. आता 4 दिवस सुट्ट्या पुढं त्याच्यानंतर बाहेर जाऊ आता थोडंसं आपण, कारण आज करण नाही आलं, कोणीच नाही आलं, त्याच्यामुळे एकटं जायला पण थोडंसं हे होतं, करावं काय एकटं गेलं, कारण की तिथं प्रॉब्लेम येतो. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
ये एवढा रिक्षा त्या दिवशी गायब दुसऱ्या दिवशी गायब म्हणून आता ते बी उचली ना मी आता किती वेळ तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता काय करू, जायची तयारी करू. आता आज काही एवढा खास नव्हता, फक्त स्किपिंग मारली आपण आज. पण एवढं कधी पण काही असू, वर्कआउट करायचा म्हणजे करायचा, थोडा का होईना. काही मोमेंटम असतं ना आपलं, ते तुटलं नाही पाहिजे. येताना पुन्हा पेट्रोल पैसे नंतर मला थोडी काय लागली तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.